आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीच्या आर्थिक स्रोतावर थेट घाव घातला आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 119/2026 या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी मनोज पाडुळे राहणार सिंहगड कॅम्पस पुणे याच्याशी संबंधित असल्याचा आरोप असलेले तसेच त्याच्या टोळीला आर्थिक बळ पुरविणारे सिंहगड कॅम्पस परिसरातील बेकायदेशीर मातोश्री हॉटेल बुलडोझरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. संबंधित हॉटेल हे सिंहगड कॅम्पस परिसरातील गुन्हेगारी हालचालींचे केंद्र म्हणून ओळखले जात होते. या ठिकाणी वारंवार विविध प्रकारचे गुन्हे घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या ठिकाणावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज पाडुळे हा मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असून तो अद्याप फरार आहे. त्याच्या टोळीला आर्थिक मदत मिळत असल्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून संबंधित बेकायदेशीर हॉटेलची माहिती संकलित केली. त्यानंतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून बुलडोझरच्या सहाय्याने संपूर्ण बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईमुळे गुन्हेगारीला आश्रय देणाऱ्या तसेच गुन्हेगारांना आर्थिक मदत करणाऱ्या घटकांविरोधात पोलिसांचा कठोर संदेश गेला आहे. गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर व्यवसायाला अथवा बांधकामाला पाठीशी घातले जाणार नाही अशी भूमिका भारती विद्यापीठ पोलिसांनी या कारवाईतून स्पष्ट केली आहे. सिंहगड कॅम्पस परिसरात वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि गुन्हेगारीचे मूळ उखडून काढणे हा या कारवाईमागील प्रमुख उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले. भविष्यातही अशा प्रकारच्या गुन्हेगारीला पोषक ठरणाऱ्या बेकायदेशीर ठिकाणांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. या कारवाईबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितले की गुन्हेगारीला आर्थिक बळ देणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा आस्थापनाविरुद्ध कायद्यानुसार कठोर पावले उचलली जातील. परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या वतीने अशा धडक कारवाया सातत्याने सुरू राहतील.